सो हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. कोकण लॉगचा हा 20वा एपिसोड आहे आणि ह्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहे भंडारपुळे समुद्रावरती. भंडारपुळे समुद्र हा गणपतीपुळ्यापासून जवळ आहे, म्हणजे गणपतीपुळ्याला जातानाच लागतो. आधी भंडारपुळे लागतं, मग गणपतीपुळे असं लागतं. तर रत्नागिरी स्टेशनपासून जवळजवळ 20 ते 25 किलोमीटरवरती असेल आणि खूप शांत आणि सुंदर समुद्र आहे. तिकडे गेल्यावर मी दाखवेल तुम्हाला किती सुंदर आहे तो. आणि आपण जाणार आहे सनसेटच्या टाईमला. आता वाजलेत 5. तर पहिले मी दर्शन घेऊन येईल गणपतीपुळ्यावरून, मग त्यानंतर मी जाणार आहे भंडारपुळेला. तर मी तिकडे जाऊन दाखवेल की तो समुद्र कसा आहे आणि किती शांत वाटतं तिथे बसून. आणि शक्य झाल्यास आपण सनसेट बघूनच निघणार आहे तिथून. तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आय नो खूप महिन्यानंतर येतोय कोकण ब्लॉगचा ब्लॉग, पण खूप मी बिझी होतो मध्ये, त्यामुळे जवळजवळ लास्ट ब्लॉग टाकून 3 महिने झाले असतील. तर हा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया. तर भेटूया थोड्या वेळातच. आपली 5 वाजता एक ऑटो येणार आहे, तर त्यातून बसून आपण प्रवासाला सुरुवात करणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. हां, आणि अजून एक, जर तुम्ही शिमगा आणि पालखी हा ब्लॉग बघितला नसेल तर ह्या ब्लॉगच्या एंडला मी लिंक देईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल, तर तुम्ही तो बघू शकता. कोकणी शिमगा आणि पालखी उत्सव. सांगू काय कोकणची माती, घरातल्या गोडव्याची माणसाची नाती, गावाकडं जीव माझा धाव, माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव, हे माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. तर आपण तिकडून उतरू शकतो, त्या साईडून पण उतरू शकतो आणि ह्या साईडून पण उतरू शकतो. उतरायला दोन्ही बाजूनी जागा आहे आपल्याला. तिथून पुढे जाऊया आपण आणि तिथे डोकावरती जाऊन बसूया आणि मस्त सनसेट एन्जॉय करूया आपण. इकडून खाली उतरलो की मग समुद्राकडे रस्ता जातो आणि या साईडला तुम्ही जाऊन बसू शकता कॉर्नरला. सतो शूटिंग करतो त्या साईडला. ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे, भांबावल्या माझ्या ओरात स्पर्शात रेशीम काटे तुझे, मनमोराचे जादू भरे हे पिसारे मेंदीने. तर मी आता टोकावरती बसलोय, म्हणजे जास्त पुढे नाही, आणि इथून व्ह्यू बघा कसा आहे. तर मी असा थोडा टोकावरती बसलोय आणि इथून मस्त सनसेट व्ह्यू एन्जॉय करतोय. गणपतीपुळ्यापासून हा समुद्र 5 मिनिटावरती आहे आणि मोस्टली वीकेंडला थोडीफार गर्दी असते. म्हणजे बोलू शकतो की अंडर रेटेड आहे. जास्त गर्दी नसते इथे कम्पेअर टू गणपतीपुळे, कारण रत्नागिरीमध्ये खूप सारे बीचेस, जसे भाटी बीच आहे, त्यानंतर गणपतीपुळ्याचा बीच आहे, नेवरे बीच आहे, आरेवारे बीच आहेत. तर हे बीच कसे फेमस आहेत, पण हा एवढा फेमस नाही आहे, त्यामुळे इथे गर्दी थोडी कमी असते. पण इथे बसून शांतपणे सनसेट व्ह्यू बघायला खूप छान वाटतं आणि खूप मजा येते. आता जिथे मी बसलो ते थोडंफार सेफ आहे, ठीक आहे.
जास्त असं खोल काही नाही आहे. ते थोडं अनसेफ आहे, त्यामुळे जर तुम्ही बसत असाल तर रिस्की आहे, त्यामुळे जास्त पुढे जाऊन बसू नका. अशा ठिकाणी बसा जिथून तुम्हाला काही इजा होणार नाही. मागे बघू शकता ना, नारळाची पूर्ण बाग आहे, नारळाची आणि सुपारीची पण झाडं आहेत तिथे. आणि साईडला असा मागे त्याच्या डोंगर आणि पुढे समुद्र. तर आता हळूहळू सनसेट होतोय. जर तुम्हाला शांत प्लेस आवडत असतील, जिथे जास्त गर्दी नसते किंवा जिथे जास्त लोक नसतात, लोकांचा सहवास नसतो, तर असे प्लेस जर तुम्हाला आवडत असतील तर ह्या प्लेसला तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. आणि गणपतीपुळ्यापासून जवळच आहे. पहिले गणपतीपुळ्याला जाऊ शकता, तुम्ही दर्शन घेऊ शकता आणि इकडे येऊन तुम्ही सनसेट असा मस्त एन्जॉय करू शकता. अजून एक टिप देतो, येता येता तुम्ही चहा घेऊन या, थर्मसमधून चहा घेऊन या. मस्त इथे फ्रेंड्ससोबत बसून तुम्ही एन्जॉय करू शकता. कारण इथे जवळपास ना, जर मागे बघितलं तर मागे कुठेही दुकानं नाही आहेत जवळपास. जसं नेवरे बीचला आहेत किंवा बाकी गणपतीपुळ्याजवळ जी दुकानं असतात जिथे चहा भेटते, बाकी स्नॅक्स भेटतात, असे इथे कुठेच नाही आहे. म्हणजे वरती पूर्ण क्लिअर आहे. त्यामुळे जर तुम्ही येत असेल तर तुम्ही थर्मासमधून चहा कॉफी घेऊन येऊ शकता. रिक्वेस्ट हीच आहे की इथे कुठलाही कचरा करू नका, ठीक आहे. कुठल्याही प्रकारचा, प्लास्टिक असून दे किंवा काही चिप्सची पॅकेट्स असून दे, कुठल्याही प्रकारचा कचरा करू नका. खूप सुंदर असं प्लेस आहे, जे जसं आहे तसंच ठेवा, ठीक आहे. तर एवढाच संदेश द्यायचा होता मला. इकडचा जो ॲक्च्युअल मॅप आहे तो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, ठीक आहे. वरती समोर पण ॲड्रेस असेल स्क्रीनवरती, खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच. तर नक्की व्हिजिट करा, ठीक आहे. रत्नागिरीमध्ये येणार असेल तर नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता. सो हा व्लॉग आपण इथेच एंड करूया, ठीक आहे. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. हसले रे क्षण माझे हसले